नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट अँड वास्तू कन्सल्टंट वैशाली देशपांडे. आपल्या अंकशास्त्रातल्या सिरीजमधला आज मी घेऊन आले आपल्यासमोर 8 हा नंबर. 8 नंबर हा न्यूमरोलॉजीमध्ये खूप स्ट्रगलिंग नंबर समजला जातो. 8 आणि 4 नंबर त्यातला हा 8 नंबर. तर आज जाणून घेऊयात आपण 8 नंबर का स्ट्रगलिंग नंबर समजला जातो. माझ्या अभ्यासानुसार सुद्धा 8 नंबर हा स्ट्रगलिंग नंबर आहे, पण त्याचबरोबर हा विनिंग नंबर पण आहे, हे लक्षात घ्या. न्यूमरोलॉजीमध्ये 8 नंबर हा शनीला रिप्रेझेंट करतो. त्यामुळे शनी हा त्रासदायक असतो, पण तितकाच शनी हा ग्रह आपल्याला जिंकून देणारा असतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण काही बोनस टिप्स पण बघणार आहोत, की जेणेकरून त्या उपासना केल्यावर किंवा मी ज्या रेमेडीज सांगते ते केल्यानंतर तुमचे जीवन सुखकर होईल. त्यामुळे आजचा हा 8 नंबरचा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. ओके. 8 नंबर न्यूमरोलॉजीमध्ये शनी हा ग्रहाला रिप्रेझेंट करतो. 8 नंबरचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते म्हणजे हे लोक खूप आपापल्या विचारांवर ठाम असतात. यांचं एक ठरलेलं तत्वज्ञान असतं. करिअरमध्ये अत्यंत टॉप लेवलला हे जाऊ शकतात, हुशार असतात. पण ह्याचबरोबर ह्यांचे विकनेस म्हणजे आरोग्याच्या तक्रारी ह्यांना सतत जाणवतात आणि जीवनामध्ये खूप संघर्ष, खूप कष्ट करून यांना यश मिळतं. सहजासहजी यांना यश मिळत नाही. 8 नंबर ज्यांचा मूल्यांक आहे म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 8, 17, 26 या तारखेपासून सुरुवात होते, त्यांनी काय काळजी घ्यायची आहे. त्यांनी कलरमध्ये शक्यतो शुभ कलर यूज करावे. आता ह्यांचे जे लकी कलर जर आपण बोललो लकी कलरबद्दल तर व्हाईट कलर, गोल्डन, येल्लो, ब्ल्यू, ग्रीन ह्या कलरचा जास्तीत जास्त यूज करावा. ब्लॅक कलर हा यांनी टाळावा रोजच्या जीवनामध्ये. लकी नंबर, एनिमी नंबर, न्यूट्रल नंबर आहे ते पुढील प्रमाणे. 8 नंबरचे जे लकी नंबर आहेत त्यामध्ये 1, 3, 5, 6 हे लकी नंबर आहेत. एनिमी नंबरचा जर विचार केला तर 1, 2, 4 हे एनिमी नंबर आहेत आणि न्यूट्रल नंबर 7 आणि 9 आहे. तर 8 ज्यांचा मूल्यांक आहे त्यांनी हे नंबर कसे यूज करायचे ते इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते. या एनिमी नंबरचा जास्तीत जास्त मिसयूज तुमच्या लाईफ पार्टनर बाबत होऊ शकतो. म्हणून लग्न करताना ज्या मुलीची जन्मतारीख किंवा ज्या मुलाची जन्मतारीख 2नी, 1नी, 4नी सुरुवात होते त्यांच्याशी बिलकुलही लग्न करायचं नाही. अदरवाईज तुमचं नातं हे टिकणार नाही, हे मी गॅरंटीने सांगते. कारण 8 नंबर 4 नंबर अजिबात पटू शकत नाही, 8 नंबर 2 नंबर अजिबात पटू शकत नाही आणि 8 नंबर 1 नंबर अजिबात पटू शकत नाही. तुम्ही रोजच्या तुमच्या नात्यांमध्ये पण हा अनुभव घेऊ शकता. घरातल्या घरात जर तुमचे घरातल्या सदस्यांचे नंबर जर हे असतील तर तुमच्यामध्ये मतभेद असतील. ओके. पण हे जर तुमच्या लाईफ पार्टनरचा जर नंबर असेल तर तुमचं हे नातं डिवोर्सपर्यंत जाऊ शकतं. म्हणून नंबरच्या बाबतीमध्ये ही काळजी घ्यावी. ओके. करिअरमध्ये 8 नंबर हा व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये जास्त यश देतो. जॉबमध्ये हा कमी यश देतो. किंवा तुम्ही जर मूल्यांक 8 आहे आणि तुम्ही जॉब करताय तर सतत मनात असतं आपण हे काय अडकून राहतोय, आपण का जॉब करतोय, मनासारखं समाधान मिळत नाहीये, मनासारखा पैसा मिळत नाहीये, तर ऑब्विसली तुम्ही बिझनेसकडे वळता. पण त्यातली त्यात मी सांगू शकते जॉबमध्ये तुम्ही मॅथ्सचे टीचर, गणित तज्ज्ञ, जज, वकील ह्या क्षेत्रांमध्ये किंवा MPSC UPSC देऊन जे कलेक्टर, उच्च पदाच्या ज्या पोस्ट असतात, अधिकारी वगैरे ह्या तुम्हाला मिळू शकतात. ह्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. आणि बिझनेसमध्ये हार्डवेअरशी रिलेटेड म्हणजे शनी रिप्रेझेंट करतो लोखंड ह्या धातूला. सो लोखंडाचा बिझनेस असं नाही मला म्हणायचंय. हार्डवेअर म्हणजे कम्प्युटर रिलेटेड ज्या अवघड गोष्टी ज्या कोणी पटकन करून दाखवत नाही त्या गोष्टींचे रिलेटेड जर बिझनेस तुम्ही केला तर त्याच्याशी तुम्हाला यश मिळू शकतं. हार्डवेअर इंजिनियर, कम्प्युटरचं तुमचा काही बिझनेस असेल हार्डवेअर संदर्भात, कम्प्युटरचे पार्ट्स वगैरे रिपेअरिंग असे तुमचे बिझनेस खूप चांगले चालू शकतात. आणि आता लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे माझ्या उपासना ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे बोनस टिप्स आजच्या, त्या म्हणजे ज्यांचा मूल्यांक 8 आहे त्यांनी जसं तुम्हाला जमेल तसं शनी शिंगणापूरचं दर्शन नेहमी घेऊन यावं. ज्यांचा मूल्यांक 8 आहे त्यांनी सूर्याची भक्ती कधी करू नये, कारण शनी आणि सूर्य एकमेकांचे घनिष्ठ शत्रू आहेत. त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही रोज एक्सरसाइज करा. तुमच्या घामाचा थेंब
जमिनीवर पडलाच पाहिजे ह्याची काळजी घ्या. आणि शनिवारच्या दिवशी हा जो उपाय सांगणार आहे हा एकदाच करायचा आहे. शनिवारच्या दिवशी भंगी लोक जे असतात, म्हणजे जे रोड झाडून घेतात, टॉयलेट बाथरूम घासतात, त्यांना आपण भंगी लोक म्हणतो. ह्यांना 5 मातीचे दिवे दान करा आणि त्यासोबत एक 5 रुपयाचा ठोकळा किंवा 10 रुपयाचा ठोकळा दान करा. अशाच विविध उपायांसाठी आणि तुमचं वैयक्तिक जीवन अधिक सुखकर होण्यासाठी लवकरच मला भेट द्या. तोपर्यंत नमस्कार.